की प्रजासत्ताक म्हणजे काय याबद्दल आम्हाला सांगा. मी सुरुवातीला MGM 90.8 FM सर्व श्रोत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही जो मला प्रश्न विचारलेला आहे की प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय, तर आपण ज्यावेळेस शासन प्रणालीचा विचार करतो त्यावेळेस लोकशाही आणि प्रजासत्ताक या दोन्ही गोष्टी एकच आहेत असं आपल्याला दिसतं. पण याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तो असा की लोकशाही ही जी प्रक्रिया आहे ही निवडणुकीची प्रक्रिया आहे. म्हणजे आपण शासन त्या पद्धतीने निवडतो लोकशाही प्रक्रियेनुसार, आणि सरकार हे प्रजासत्ताक असतं कारण ते लोकांनी निवडलेलं असतं. म्हणजे अगोदर काय व्हायचं तर राजाचा मुलगा हा म्हणजे जो प्रिन्स असतो तो परत राजा व्हायचा, आणि तो राजकुमार राजा व्हायचा, आणि त्याची निवडायची प्रक्रिया ही त्याच्या वारसानुसार असायची. पण लोकशाहीमध्ये काय झालं, लोकशाहीमध्ये जो राजा आहे तो एखाद्या स्त्रीच्या उदरातून नाही तर तो मताच्या पेटीमधून जन्माला येऊ लागला. म्हणून लोकांनी जे मत टाकून निवडलेलं सरकार आहे त्याला आपण लोकशाही सरकार म्हणतो. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देईन. ते असं की इंग्लंडमध्ये ही लोकशाही आहे, पण इंग्लंडमध्ये प्रजासत्ताक लोकशाही नाही. ओके. तर इंग्लंडमध्ये काय आहे, इंग्लंडमध्ये तिथं राजा किंवा राणी अशी व्यवस्था आहे. पण त्या राजाला आणि राणीला हे लोक निवडत नाहीत. त्याच्यामुळे तिथल्या शासन व्यवस्थेला लोकशाही शासन व्यवस्था जरी म्हणत असलो आपण तरी ती शासन व्यवस्था प्रजासत्ताक नाही, कारण ती प्रजेने निवडलेली नाही. त्याच्यामुळे लोकशाही शासन प्रणाली आणि याच्या पुढचा जो टप्पा आहे तो प्रजासत्ताक शासन प्रणाली, जो आपण 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलेला आहे, कारण आपण लोकांच्या माध्यमातून निवडलेलं सरकार स्वीकारलेलं आहे. की